आपल्या आजच्या पवित्र भक्तीस आरंभ करीत आहोत. आजपासून आपण दुःख सहनातील येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनातील जो अत्यंत महत्वपूर्ण आठवडा आहे त्यामध्ये प्रवेश करीत आहोत. आणि जावयाच्या रविवारपासून ते पुनरुत्थानाच्या भक्तीपर्यंत हा पॅशन वीक म्हणजेच हा पवित्र सप्ताह आपल्यासाठी आध्यात्मिक बनवण्यासाठी प्रभू विशेषत्वाने आशीर्वादित करणार आहे. आज पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात प्रभूच्या प्रिय मंडळीचं या पवित्र भक्ती मंदिरामध्ये स्वागत आहे. जे ऑनलाईन आपल्या बरोबर जोडले गेलेले आहे आणि येथून पुढे जोडले जाणार आहे त्यांनाही प्रभू परमेश्वर विपुलतेने आशीर्वादित करो. मंडळीला विनंती आहे, आपल्याकडे ज्या ऑर्डर ऑफ वर्शिपच्या पत्रिका आहेत कृपा करून आपण त्या फॉलो कराव्यात आणि भक्ती संपल्यानंतर ही सर्व ऑर्डर ऑफ वर्शिप कृपा करून आपण आपल्या घरी न्यावी अशी आपल्याला विनंती आहे. कारण त्यातील प्रत्येक शब्द हा पवित्र वचनांमधून आहे आणि त्याच्यावरती मनन सदोदित करायचे, पायाखाली ते तुडवलं जाऊ नये यासाठी आपली कॉपी आपण व्यवस्थित घरी न्यावी अशी आपल्याला विनंती आहे. पाठ क्रमांक 1 आपण शांत मनन करणार आहोत. जेव्हा बाळक पवित्र वचन वाचत आहे प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन आपण त्यावरती मनन करणार आहोत. मनातल्या मनात जो पहिला विचार येईल तो कृपा करून जपून ठेवा. तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पहा, आपण वर यरूशलेमेस चाललो आहोत आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेशाच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. प्रिय शिष्यांना जवळ घेऊन संदेश त्यांनी जे सांगितलं ते सांगणारा आपला नम्र येशू ख्रिस्त पहा. त्याची कुचेष्टाने विटंबना याबद्दल, त्याच्या तोंडावरती थुंकण्याबद्दल, फटके मारण्याबद्दल तो बोलत आहे. माहिती असताना यरूशलेमेकडे त्याने प्रस्थान केले. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचा गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद करा. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. त्याच्याकडून त्याची निंदा होते पण तुमच्याकडून तो गौरविला जातो. शिष्यांना सांगितलं गेलं, ते त्याच्या मागे गेले. त्यांनी पाहिलं, पुनरुत्थित ख्रिस्त पाहिला आणि आता सर्व लोकांना आव्हान आहे, देवाचा आत्मा तुम्हावरती येऊन राहील तेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार कराच, परंतु तुमची निंदा होत असताना तुमच्याद्वारे त्याचं गौरव होत आहे हे देखील लक्षात घ्या. प्रकटीकरण खालीलप्रमाणे म्हणतं, ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र सगळे परिधान केलेला व हातात जाळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी ह्यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासमोर पुढे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहे. आमेन.
पुढील प्रार्थना आपण सर्व मिळून म्हणूया. आई पायीचा मी पहिला शास्त्रपाठ वाचल, तुम्ही माझ्या मागे दुसरा वाचा. परमेश्वराचे उक्का स्मरण करा, सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्याचा उच्चादन करेन. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचे तारण कर. परमेश्वराच्या नावाने येणाऱ्या धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. यावेळेस विशेष प्रार्थना होईल आणि मी पायक मॅडमला विनंती करतो ते आपल्यासाठी विशेष प्रार्थना करतील. थोड्या वेळापूर्वी काही लोक जयोत्सवाने येशू ख्रिस्ताचा जो यरूशलेममध्ये प्रवेश झाला त्याच्या स्मरणार्थ होसानाचा गजर करीत आम्ही फेरी काढली. आज ज्या वेळेला येशूच्या यरूशलेमेतील जयोत्सवाने प्रवेशानिमित्त विशेष प्रार्थना केली जात आहे, प्रत्येक व्यक्तीने आपण स्वतः त्यामध्ये सामील आहोत, सहभागी आहोत असं मनामध्ये आणा. ते दृश्य समोर आणा. येशू ख्रिस्त शिंगरावरती बसलेला आहे हे डोळ्यासमोर ठेवा आणि आपण त्याच्याकडे पहा, ही प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा इतकी थोर आहे की तू आज आम्हाला या ठिकाणी एकत्रित केलं आहेस. आमच्या डोळ्यासमोर ते गव्हाणीतील दिव्य बाळ तू ठेवलं होतंस, तेच आता मोठं झालेलं, शिंगरावरती बसलेलं आणि यरूशलेमेकडे तोंड करून यरूशलेमेकडे निघालेलं आम्ही पाहतो आहोत. या जावळ्याच्या रविवारच्या दिवशी आमचं प्रथम केंद्रस्थान आमचा प्रिय येशू ख्रिस्त आहे. त्याला माहिती होतं पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे. संदेश त्यांच्याद्वारे घोषित झालेली घोषणा, सर्व भविष्यवाण्या त्याला माहिती होत्या आणि प्रभू त्याने स्वतःला त्यामध्ये पूर्णपणे झोकून दिलेला आहे. तो निघाला. आम्ही पाहतो की त्याच्या मागे आणि पुढे चालणारे लोक घोषणा करीत होते. आज प्रभू कदाचित आम्ही त्यातील एक लहान बालक, युवक किंवा तरुण तरुणी आहोत किंवा आम्ही ज्येष्ठ आहोत आणि प्रभू परमेश्वरा जेव्हा तो गजर होतो आहे जो तुझ्या काळात घुमत राहिला, आमच्या काळात घुमत आहे आणि आम्ही आज त्याचा उद्घोष करीत आहोत. कारण की प्रभू तुझं यरूशलेमकडील प्रस्थान हे आमच्यासाठी झालं, आम्हा पापी लोकांसाठी झालं. तुला ते टाळता येण्यासारखं होतं पण तू ते केलं नाहीस. आज प्रभू परमेश्वर, आम्ही जेव्हा तुझ्याकडे पाहतो आहोत, तू कोण आहेस, तुला काय हवं आहे हे आम्ही समजून घ्यावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे. विनंती आहे प्रभू, आज जे सर्व या पवित्र भक्ती मंदिरामध्ये उपस्थित आहे, होसाना बनत आहे, त्यांची वाणी तुझ्यापर्यंत येऊ दे. आणि प्रभू परमेश्वर, खरोखर तू आणि तू, केवळ तूच गौरविला जा बाबा. आणि जेव्हा आम्ही तुझी भक्ती स्तुती करत आहोत, आम्हातील प्रत्येक व्यक्तीला, आमच्या कुटुंबियांना, आमच्या प्रियजनांना, सर्वांना तू विपुलतेने आशीर्वादित कर आणि तिचं यरूशलेमेमध्ये जाणं आणि देखील पुढील सर्व घटना यांच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करीत स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो. धन्यवाद येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे म्हणून तू आहे. आमेन. त्यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत नंबर 127 गाणार आहोत आणि मी मंडळीला विनंती करतो, कृपया आपण सर्व उभा राहून हे गीत गाऊन परमेश्वराचा गौरव करूया.
यावेळेस मंडळी उभा असतानाच आपला विश्वास आपण परमेश्वरामध्ये पुन्हा एकदा व्यक्त करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार आपण एकत्र सर्व मिळून म्हणूया. सर्व समर्थ दैवपिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त एका एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या बळाने गर्भरूप झाला, कुमारी मरियमच्या जन्माला, ज्याने पंत पिलाताच्या वेळी दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व त्याला पुरविले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. येथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वजनिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरतो. आमेन. कृपया मंडळी खाली बसून घे. यावेळेस विशेष प्रार्थना आणि मध्यस्थीची प्रार्थना होईल. ज्यांना कोणाला प्रार्थना विनंतीची चीट भेटली आहे ते समोर येऊ शकतात आणि त्यांची प्रार्थना विनंती यावेळेस स्वीकारली जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना होणार आहेत. आणि ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत, त्यांच्या देखील साठी प्रार्थना होणार आहे. यावेळेस मी ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत त्यांचे नाव वाचणार आहोत. त्यांचे नाव वाचले जाणार आहे आणि ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत ते नेमप्रमाणे आहेत. 4 एप्रिल लिडिया कांबळे, मनीषा राजवंत, कल्पना नायडू, दीपक सोनकांबळे, शारोन पी गोडबोले, उषा लाल, ॲलेक्स मोरेश्वर, रत्नकांत उमा, अभिषेक एस आळसुळे, संजना एस गायकवाड, नंदकुमार एस त्रिभुवन, सीमा दिवर, जुलियन सॅम्युएल. ज्यांनी आपल्या लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत ते नेप्रमाणे आहेत. मिस्टर जयंत अँड मिसेस प्रीती भातशंकर, मिस्टर राजेश अँड मिसेस मनीषा राजवंत, मिस्टर नोएल अँड मिसेस मार्गरेट फर्नांडिस. यावेळेस प्रार्थना विनंत्या स्वीकारल्या जाणार आहेत. तुम्ही समोर येऊ शकता आपल्या प्रार्थना विनंत्या घेऊन. प्रभू समोर आपण नम्र होऊया. आपण प्रार्थना करत आहोत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या आनंदीनंत महान प्रभू परमेश्वरा, परत एकदा तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये आम्ही अत्यंत नम्र अंतकरणाने लीन आणि दीन झालो आहोत. प्रभू, आम्हा पामरांवरती दया करणे हा तुझा स्थायी भाव आहे. प्रीती करणे हा तुझा महत्वपूर्ण अंगगुण आहे आणि प्रीती आम्हासाठी अत्यंत लाभदायी आहे हे आम्ही सांगतो. आज तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये जे सर्व आपापल्या विनंत्या घेऊन आलेले आहेत त्यांच्याकरिता प्रभू आम्ही तुझ्या नावाला मान बेमानी धन्यवाद देतो. शौर्य धीवर याने आपला वाढदिवस साजरा केलेला आहे. संजना गायकवाड त्याच प्रकारे जी लहान लेकरं समोर आलेली आहे ज्याचा वाढदिवस 12 तारखेला आहे त्याने देखील आपल्या प्रार्थना आणि विनंत्या या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. तसेच कल्पना नायडू यांनी आपला 60वा वाढदिवस साजरा केलेला आहे. हे प्रभू परमेश्वराच्या सर्व लोकांची नावं वाचली गेलेली आहेत. प्रत्येकाला तुम्ही पूर्णपणे आशीर्वादित कर. बाळासाहेबांनी जी नावं वाचलेली आहेत आमच्या रजिस्टरमधील आमचे हे प्रियजन आहेत
प्रभू परमेश्वराने, परंतु आज ऑनलाईन किंवा आमच्या मंडळीची जे नाही त्यांनी आपल्या वाढदिवस ज्यांनी साजरे केलेले आहेत त्या प्रत्येकासाठी आम्ही तुझ्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देतो. विनंती करतो प्रभू परमेश्वरा की हा वाढदिवस त्यांच्या जीवनामध्ये एक उत्तम असा माइलस्टोन घडावा असं तू होऊ दे. त्यातलं प्रभू ते नाविन्याने आपल्या जीवनाकडे पाहू शकतील. त्यातूनच प्रभू परमेश्वर तुझं गौरव उपकार स्तुती नाविन्याने करू शकतील. त्यांना आरोग्य दे, शक्ती सामर्थ्य दे, मार्गदर्शन करू. त्यांचे सुख स्वप्न आपल्या डोळ्यासमोर त्यांनी जे ठेवले आहे ते तू पहा प्रभू. त्यांचे उपवास आणि प्रार्थना तू मान्य कर आणि त्यांच्याकडून आपलं गौरव करून घे. आज प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करीत आहोत ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केले त्यांच्यासाठी. होय प्रभू परमेश्वरा, तू त्यांना एकत्रित आणलंस, करारात बांधलंस. तू त्यांचा प्रमुख आहेस आणि दोघांचा संसार नव्हे परंतु तू प्रमुख असल्यामुळे, तेथे उपस्थित असल्यामुळे तिघांना या ठिकाणी विशेष महत्वाचं स्थान आहे. पती पत्नीला तुझं मार्गदर्शन मिळावं, आपलं घर गृहस्थी चालवण्यासाठी त्यांना शक्ती सामर्थ्य मिळावं, त्यांच्या अडीअडचणी दूर व्हाव्या आणि सुवार्ता सांगणार, तुझं गौरव करणारं असं कुटुंब जे तू प्रस्थापित केलेलं आहे ते असेच पुढे आणि पुढे जात राहू असं तू देण्याने कृपेने दे. आज प्रभू आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या प्रिय मंडळीसाठी. या मंडळीला तू आशीर्वादित कर. आमचं संडे स्कूल, WCS, मेथडिस्ट प्रत्येकाकडून तू आपलं गौरव करून घे. या पवित्र सप्ताहामध्ये सर्वजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, अधिक्याने काम करत आहेत. या उन्हातानाच्या दिवसामध्ये प्रभू ते आपला वेळ देत आहेत आणि त्यांची शारीरिक संपत्ती जी त्यांना तू देऊ केलेली आहेस त्याद्वारे प्रभू, आणि जो वेळ त्यांचा स्वतःचा होता तो त्यांनी तुझ्या सेवेत इतकं खर्च केलेला आहे. विनंती आहे प्रभू की दैनंदिन कृपेने त्यांची ही सेवा तू मान्य कर, आपल्या दरबारात रुजू करून घे. आज प्रभू जे आजारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. ब्रदर नंदकुमार त्रिभुवन यांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी काल आपला वाढदिवस साजरा केला. विनंती आहे प्रभू त्याला तू स्पर्श कर, त्यांना आरोग्याचं दान दे, त्यांना मनाची उभारी दे आणि प्रभू अंतर्यामी त्यांना बळ संपन्न कर. आज प्रभू परमेश्वर प्रार्थना आहे पालखी समिती आणि पालखी परिषद यांच्यासाठी, त्यांच्याद्वारे आपलं कार्य करून घे प्रभू. आणि सर्व पॉलिसीज तयार करत असताना पैसे किंवा आर्थिक मदत उभारत असताना त्यांच्या समवेत विशेष प्रकारे हो. आम्ही प्रार्थना करीत आहोत यावेळेला मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी. सर्व चर्चेसमध्ये आज जावळ्याचा रविवार साजरा होत आहे. पालक वर्ग सेवा करीत आहे, बिशप वर्ग आणि त्याच प्रकारे आमचे DSS सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. विनंती आहे प्रभू मेथडिस्ट चर्च इन इंडियाचं ऍडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट आणि सर्व सेवा कार्य हे तू विशेषपणे आशीर्वादित कर. त्याच प्रकारे जे वचनाची सेवा करीत आहेत सर्व इव्हँजलिस्ट, सर्व म्हणजे सुवार्थी, त्याच प्रकारे बायबल सोसायटी ऑफ इंडिया आणि जगभरातील बायबल सोसायटी, त्याच प्रकारे प्रभू गिडियन्स आणि इतर जे सर्व ऑर्गनायझेशन्स आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हे प्रभू आज जसे आहोत तसे तुझ्या समोर आलेलो आहोत. विनंती आहे आजच्या दिवशी आम्हाकडे तू आपली विशेष कृपा दृष्टी कर. तू सौम्य राजा आहेस. गाढवीच्या शिलावरती बसून येणारा आमच्या सौम्य राजाकडे पहा. ही प्रार्थना आम्ही तुला सादर केली आहे म्हणून तू मान्य कर. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्रप्रमाणे जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या मुलांना सोडले आहे तसेच तू आमचे नियम सोड आणि आम्हाला सुरक्षित आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेस बाप्तिस्माची विधी होणार आहे आणि मी विनंती करतो मिसेस आणि मिसेस शेळके ते त्यांच्या बाळाला समोर येतील.
परमेश्वराच्या राज्यातील वाटेकरी आहेत त्या अर्थी परमेश्वराच्या कृपेने त्या सर्वांना बाप्तिस्माचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून ह्या बालकाचा पाण्याने बाप्तिस्मा होत असताना पवित्र आत्म्यानेही त्याचा बाप्तिस्मा करावा व ते ख्रिस्ताच्या पवित्र महामंडळाचे अगदी लायक सभासद व्हावे आणि देवाने आपल्या अवघारे सौजन्याने कृपा करावी अशी सर्वांनी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपला पिता जो परमेश्वर याची करुणा मागावी. हे सर्वसमर्थ आणि चिरंतन परमेश्वरा, आमची तुझ्या चरणाजवळ अशी विनंती आहे की तुझ्या अपरंपार सौजन्यानुसार तू ह्या बालकावर कृपादृष्टी ठेव व पवित्र आत्म्याच्या साह्याने त्याचा भाव आढळून राहील. ते आशा बाळगून आनंदात राहील, प्रेम व ते एकरूप होतील आणि त्याला इहलौकिक जीवनाची प्राप्ती होऊन पारलौकिक जीवनात ते विजयोत्साहाने प्रवेश करील अशी त्याच्यावर कृपा कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आई वडिलांना उद्देशून मी बोलत आहे. कृपा करून इकडे लक्ष द्या. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या बालकाचा बाप्तिस्मा व्हावा व अशा प्रकारे हे परमेश्वराला व त्याच्या मंडळीला अर्पण करावे म्हणून त्याला आणले आहे. तुम्ही अर्पण करत आहात मंडळीला आणि परमेश्वराला. आता तुमचे कर्तव्य असे आहे की हे बालक शिकण्याजोगे होताच तुम्ही याला ह्या पवित्र संस्काराचे स्वरूप व ह्याचा पूर्ण हेतू शिकवावा आणि याला आपल्या पवित्र विश्वासाची तत्वे व ख्रिस्ती जीवनाचे स्वरूप यांचे शिक्षण द्यावे आणि शास्त्रबोध, खाजगी व सामुदायिक उपासना इत्यादी जी कृपा मिळण्याची नेमलेली साध्य आहेत त्याविषयी ह्या बालकाला आदरभाव दाखवायला शिकवावे आणि हरेक प्रकारे आपल्या शब्दाने व कृतीने याला परमेश्वराच्या प्रीतीची व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या सेवेची गोडी लावायला झटावे. प्रभू तुमचा सहाय्यकर्ता आहे ही जाणीव बाळगून तुम्ही यथाशक्ती हे कर्तव्य करण्यास बांधलेले आहात असे वचन देता का? कृपा करून मंडळी उभी राहील. बालकाने दिलेले शुभवर्तमान ऐका. मग लोकांनी त्याच्याकडे बालकांना आणले ह्यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण देवाचे राज्य असल्याचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा हो देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्याच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. बालकाचे नाव विश्वास आहे. विश्वास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात मी तुझा बाप्तिस्मा करते. आमेन. हे परमेश्वर आमच्या स्वर्गातील पित्या, विश्वास जसजसा वयाने मोठा होत जाईल तसतशी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाची व कृपेची प्राप्ती होत जाईल व सर्वांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पवित्र आत्म्याच्या दैवी बळाच्या योगाने विश्वास सुपुत्र निघून तुझी सेवा एक निष्ठेने आमरण करीत राहील अशी कृपा कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे विलासयुक्त उभे करण्यास जर समर्थ आहे, आता आपल्या उद्धारक एकाच देवाला पिता, आता आपल्या एकाच उद्धारक देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू
याच्याद्वारे गौरव, महत्व, पराक्रम व अधिकार ही युगानुयुगापूर्वी आता व युगानुयुग आहे. आमेन. मंडळी कृपा करून स्थान होईल. सर्वांकडे ऑर्डर ऑफ वर्शिप असेल. पान क्रमांक 3 झावळ्याचा रविवार आळीपाळी देवाचा शास्त्रपाठ आहे. मंडळी कृपा करून उभी राहील. बाल्कनीमध्ये जर ऑर्डर ऑफ वर्शिप नसेल तर कोणीतरी खाली येऊन मिस्टर जॉन मनतोडे यांच्याकडून त्या घेऊन जावे. झावळ्याचा रविवार. परमेश्वर म्हणतो, न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा, कारण माझे तारण जवळ आले आहे, माझे न्यायत्व प्रगट व्हावयास आले आहे. कारण जो उच्च परंतु आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी असतो, तसाच त्याची चित्त आहे, त्याच्या काहीही असतो, हे करून नम्रजनांच्या आत्म्याची मी धन्यवाद करतो, व करतो. कारण मी सतत वाद करणारा नाही, सदा कोप करणारा नाही. असतो तर माझ्या पुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवी प्राणी गलित झाले असते. पहा, मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप पाठवितो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, रूपे काढून शुद्ध करणाऱ्या सारखा तो बसेल. सर्व मिळून जय घोष करूया. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर.
पहा तुमचा राजा तुझकडे येत आहे. गाढवावर गाढवीच्या पिल्ल्यावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. त्याचे अधिपत पृथ्वीचा दिगांतापर्यंत चालेल. आमेन. आपण सर्व मिळून म्हणूया, होसन्ना प्रभूच्या नावाने. धन्यवाद असो. यावेळेस मंडळी खाली बसून घेईल. यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 669 आपण गाणार आहोत. गीत क्रमांक 669. आणि मी विनंती करतो सर्व लेकरांना की ते हे गीत होत असताना आपण सर्व समोर येऊया. सर्व संडे स्कूलचे
माझ्यासमोर उंचावतील. संडे स्कूल सुपरिटेंडेंट प्लीज कम. संडे स्कूल सुपरिटेंडेंट येतील आणि तुमची उपस्थानाची घोषणा आपण करावी अशी आपल्याला विनंती आहे. यावेळेस आपण शास्त्रपाठ वाचणार आहोत आणि यावेळेस 2 शास्त्रपाठ वाचन होईल. जो पहिला आहे तो जुन्या करारातून यशायाचा 50वा अध्याय वचन 4 ते 9 आपल्यासाठी विशेष शिवानी आयतवडेकर वाचणार आहेत. त्याच्यानंतर जो पत्र वाचन आहे ते फिलिपियस त्याचा 2रा अध्याय वचन 5 ते 11 आपल्यासाठी मिस्टर अजय चांदेकर वाचतील. यशायाचा 50वा अध्याय वचन 4 ते 9 आपण वाचूया. देवाच्या सेवकाचे आज्ञापालन. शिनलेल्यास बोलून नीट कसा घ्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करीतो. शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी निघून झालो नाही, माझे मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली. केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द व चितू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गालबोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे. मजबरोबर कोण बाण करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण असेल त्याने मजपुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसर खाऊन टाकेल. प्रभू परमेश्वर वाचल्याची आशीर्वाद करू आम्ही. फिलिपिकरास त्याचा 2रा अध्याय 5 ते 11 वर्षांपर्यंत वाचूया. प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आमेन. आपले वर्ष परमेश्वर पिता आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. यावेळेस आपण सूचना ऐकणार आहोत आणि मी विनंती करतो मिस्टर राजन कॅम्बल यांना ते आपल्यासाठी जाहिराती आणि सूचना देतील.
पुन्हा एक वार प्रिय मंडळी, ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. 2022 सालचा आजचा हा 15वा रविवार आहे आणि लेन समयातील 6वा रविवार. आपण झावळ्याचा रविवार अर्थात पाम संडे म्हणून मोठ्या जल्लोषाने आणि आनंदाने साजरा करीत आहोत. आजच्या या विशेष भक्तीमध्ये उपस्थित प्रत्येक लहानथोर सभासदांचे, त्याचप्रमाणे उपस्थित पाहुणे मंडळीचे, आदरणीय पालक वर्गाचे, पुष्कळ कालावधीनंतर जर आपण चर्च भक्तीमध्ये सहभागी झाला असाल अशा प्रत्येक बंधू भगिनींचे, ऑनलाईन मार्फत जोडलेले आप्त मित्र, शुभचिंतक, त्याचप्रमाणे परदेशातून जोडलेले आमच्या प्रत्येक ख्रिस्ती बंधू भगिनींचे मी मनापासून त्रैक्य देवाच्या नावात स्वागत करतो. आजची ही विशेष भक्ती ज्या प्रकारे यरुशलेमेत येशू ख्रिस्ताचा प्रवेश जल्लोषाने झाला, त्या प्रकारे आज आमच्या प्रत्येकाच्या हृदयात येशूने प्रवेश करावा यासाठी कारणीभूत ठरो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मंडळी संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 31 मार्च 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य करोना निर्बंध मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे करोनाचे जे निर्बंध आपणास लागू होते ते सर्व निर्बंध निघून गेलेले आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 2022 पासून भक्ती मंदिरात येऊन आराधना करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध आपल्यावर राहणार नाहीत. त्यामुळे इथून पुढे आपण सर्व भक्ती मंदिरात एकत्र येऊन त्याची आराधना करू शकणार आहोत आणि या अनुकूल परिस्थितीबद्दल खरोखरच आपण परमेश्वराचा धन्यवाद करूया. आपली दरवर्षी भक्ती ही सकाळी ठीक 9:30 वाजता आपल्या भक्ती मंदिरात होत असते आणि या भक्तीचं लाईव्ह प्रक्षेपण आपण फेसबुकवर करत असतो. तदनंतर ते आपण यूट्यूबवर देखील प्रक्षेपित करत असतो. भक्ती सुरू होताच भक्तीची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण लगेचच पाठवत असतो. महिला मंडळाची महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या गुरुवारी होणारी ऑनलाईन सभा, त्याचप्रमाणे एम्बॉयची महिन्याच्या 1ल्या आणि 3ऱ्या शनिवारी होणारी सभा ईस्टर नंतर पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. संडे स्कूलचे ऑनलाईन वर्ग नेमलेल्या वेळी आणि नेमलेल्या दिवशी घेण्यात येणार आहे, परंतु निर्बंध सर्व निघून गेल्यामुळे ईस्टर नंतर संडे स्कूल पुन्हा पूर्ववत चर्चमध्ये सुरू करण्यात येईल अशी माहिती आजच संडे स्कूल सुपरिटेंडेंट मिसेस अनिता समुद्रे यांनी दिलेली आहे. पालकांनी कृपया याची नोंद घ्यावी. पवित्र सप्ताहातील भक्तीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. दिनांक 10 एप्रिल 2022 ते 17 एप्रिल 2022 या पवित्र सप्ताहामध्ये भक्ती मंदिरात रोज भक्ती घेतली जाईल. त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. दिनांक 11, 12, 13 व 14 एप्रिल 2022 रोजी रोज संध्याकाळी 7:30 वाजता भक्तीचे आयोजन आपल्या भक्ती मंदिरात केले जाईल. त्यामध्ये दिनांक 14 एप्रिल 2022 ही भक्ती ही मोंडी गुरुवारची विशेष भक्ती असणार आहे आणि या दिवशी प्रभुवचन विधी होणार आहे. दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी गुड फ्रायडेची विशेष भक्ती आपल्या भक्ती मंदिरात होईल आणि तिची वेळ असणार आहे दुपारी 12:30 ते 3 आणि या विशेष भक्तीच्या मुख्य वक्त्या असणार आहे मिसेस पर्सी स्पीडर्स. दिनांक 16 एप्रिल 2022 शनिवार रोजी मेथडिस्ट मेनतर्फे संध्याकाळी ठीक 7:30 वाजता चर्च ऑफ नॅझरीन वडगाव शहरी पुणे येथील भजन मंडळीचा ख्रिस्ती भजनाचा बहारदार कार्यक्रम आपल्या भक्ती मंदिरात आपण आयोजित केलेला आहे आणि पुष्कळ दिवसानंतर आपल्या मंडळीला ख्रिस्ती भजनांचा आनंद उपभोगण्यास मिळणार आहे. यासाठी आपण आवर्जून आपल्या या कार्यक्रमास उपस्थित राहावे. आपल्या नातेवाईकास, आपल्या मित्रमंडळीस देखील याबाबत आपण सूचना करावी आणि या कार्यक्रमास आपला प्रतिसाद द्यावा. दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी नेहमीप्रमाणे पुनरुत्थानाची म्हणजे सूर्योदयापूर्वीची सनराइज सर्व्हिस पहाटे ठीक 5 वाजता आपल्या भक्ती मंदिरात घेण्यात येईल आणि या भक्तीचे संपूर्ण संचालन महिला मंडळातर्फे करण्यात येणार आहे आणि या भक्तीसाठी, पहाटेच्या भक्तीसाठी प्रत्येकाला प्रेमपूर्वक आमंत्रण देण्यात आलेलं आहे महिला मंडळ अध्यक्षा मिसेस संगीता देठे यांच्याकडून आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आपण या भक्तीस आवर्जून यावं आणि प्रतिसाद द्यावा. या भक्तीनंतर देखील आपणास अल्पोपहाराची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे ईस्टरची विशेष भक्ती सकाळी ठीक 10:30 ते 12 या वेळेत आपल्या भक्ती मंदिरात घेण्यात येणार आहे. मागील 2-3 रविवारी अनाऊन्स केल्यामुळे आपल्या चर्चच्या साऊंडची स्थिती फारच खराब झालेली आहे. मध्येच हमिंग होणे, आवाज बंद पडणे, शॉक लागणे, त्याचप्रमाणे मागील स्पीकरचा आवाज नाही येणे वगैरे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. त्या आणि मंदिरात बसलेल्या प्रत्येकाला
देवाचं वचन हे स्पष्टपणे ऐकू यावं यासाठी नवीन माईक सिस्टम घेण्याच्या प्रयत्नात आहोत. यासाठी जर प्रभू आपणास प्रेरणा देत असेल तर यासाठी आपण डोनेशन देऊ शकता. आपले खजिनदार मिस्टर प्रवीण तोरणे किंवा आपले बाळासाहेब पास्टर स्वप्नील निर्माण यांच्याकडे आपण ते देऊ शकता. आज झावळ्याच्या रविवारच्या प्रभात फेरीचे अतिशय उत्तम आयोजन झालेले आहे आणि मंडळीचा खरोखर धन्यवाद देतो की आपण बहुसंख्येने या प्रभात फेरीसाठी उपस्थित झालात आणि खरोखरच आज जल्लोषाने आपण प्रभू येशूचं स्वागत केलेलं आहे असं मला तरी वाटतंय. कारण आपण ज्या मार्गाने फिरलो त्या मार्गाने अनेक हिंदू लोक आपल्याला पाहत होते आणि विशेष म्हणजे आपले फोटो देखील काढत होते. तर त्याबद्दल खरोखरच मंडळीचे मी मनापासून आभार मानतो. आणि ही सुंदरशी सजावट जी आपण बघत आहात चर्चमध्ये झावळे लावण्यापासून ते सगळं यासाठी सोशल कमिटी, मेथडिस्ट मेन, MY आणि संडे स्कूलच्या सक्रिय सदस्यांद्वारे करण्यात आलेले आहे. प्रत्येक कमिटी व संघटनेच्या सदस्यांचे मी त्याचप्रमाणे चेअरपर्सनचे मंडळीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. विशेष म्हणजे काल भर दुपारी 10 गाव या ठिकाणी जाऊन झावळे तोडून आणणे आणि त्याची सजावट करणे असं फार कष्टाचं काम करण्यासाठी मिस्टर अभिजित चांदेकर, मिस्टर जोएल बोर्डे, मिस्टर अजय करंदीकर, त्याचप्रमाणे मिस्टर अमोश चक्रनारायण, मिस्टर अजय चांदेकर, मिस्टर सॅम्युअल शिवपुरे आणि मिस्टर आशिष चांदेकर यांचे देखील मी मंडळीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वर आपला सर्वांस त्याच्या दैवी आशीर्वादाने भरो. त्याचप्रमाणे जी प्रभात फेरी आपण काढली होती त्यामध्ये रिक्षा करून त्यामध्ये साऊंड सिस्टम याची सर्व अरेंजमेंट आशिष चांदेकर यांनी त्यांच्या स्वतः मुफ्त केलेली आहे. त्याबद्दल देखील मी मंडळीतर्फे आशिष चांदेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो. मंदिराची वेदी आणि पुलपीठ आपण पाहत असाल सुंदर अशा सफेद फुलांनी सुशोभित असं केलेलं आहे. कारण एक आहे की बसलेल्या प्रत्येक उपासकाला आपल्या भक्तीचा मनापासून आनंद घेता यावा आणि या मुलांच्या सुशोभीकरणाचा खर्च मिस्टर नंदकुमार त्रिभुवन, त्याचप्रमाणे मिस कल्पना नायडू यांनी डोनेशनच्या स्वरूपात दिल्याबद्दल मिस्टर नंदकुमार त्रिभुवन आणि मिस कल्पना नायडू यांची मंडळीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. ईस्टरसाठी देखील आपल्याला याच प्रकारची सजावट करायची असेल आणि खरोखर जर परमेश्वर आपल्याला प्रेरणा देत असेल डोनेशन देण्यासाठी तर आपण ते डोनेशन देऊ शकता. आपल्या खजिनदाराकडे ते देऊ शकता किंवा पास्टर स्वप्नील निर्माण यांच्याकडे देखील तुम्ही ते देऊ शकता. त्याचप्रमाणे मिसेस वासंती क्षत्रिय व कुटुंबाने ही जी 2 पानची झाडे दिलेली आहेत ती त्यांच्या कुटुंबातर्फे त्यांनी डोनेट केलेली आहेत आणि खरोखर मी मिसेस वासंती क्षत्रिय आणि कुटुंबाचे मनपूर्वक मंडळीतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे एक सभासद त्यांनी 2 माईक काल डोनेट केलेले आहेत आणि त्यांनी अशी सूचना केलेली आहे की कृपया माझं नाव तुम्ही घोषित करू नका. खरोखर या सभासदाचे देखील मी मंडळीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. दिनांक 3 एप्रिल 2022 म्हणजे मागील रविवारी चर्च मेडिकल कमिटीतर्फे मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर सुनियोजितपणे व यशस्वीरित्या पार पाडले गेले आणि मंडळीतील अनेकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मंडळीतर्फे मेडिकल कमिटीच्या सर्व सदस्यांचे त्याचप्रमाणे चेअरपर्सन मिसेस गुलशिला गायकवाड यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या सूचना संपल्यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन 2 शब्द बोलावे. प्रार्थनेसाठी विनंती आहे. मिस्टर नंदकुमार त्रिभुवन, मिसेस सुवर्णा गॉडविन, मिसेस मोनिका घोडके, मिस्टर मधुकर घोडके, मास्टर सुयश तोडे, मिस्टर नरेंद्र छत्रे, मिसेस अमिना शेख यांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा आणि त्यांना संपूर्ण स्वास्थ्य मिळावे यासाठी कृपया आपण आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये यांची आठवण ठेवावी ही मंडळीची नम्र विनंती. मिस्टर अँड मिसेस इमॅन्युअल शेळके त्यांनी आत्ताच आपल्या मुलाचा बाप्तिस्मा केला आहे. त्यानिमित्त मंडळीची तोंड गोड करण्याची त्यांनी इच्छा दर्शवली आणि भक्ती सुटल्यानंतर त्यांच्यातर्फे केकचे वाटप देखील होणार आहे. फायनान्स कमिटीतर्फे एक सूचना आहे की आपण जे सुवर्ण आकाराचे डबे प्रत्येक कुटुंबाने नेलेले आहेत ते ईस्टरच्या दिवशी घेऊन यावेत आणि आपल्या विशेष दानार्पण ज्यावेळेस घेतलं जाईल त्यामध्ये टाकावेत. धन्यवाद. आपणा सर्वांस
ख्रिस्तात सलाम. प्रभूला धन्यवाद देते ही संधी मला मिळाली. बाळगण्यांना धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली. तसंच सेक्रेटरी साहेबांना पण त्यांनी मला दिली अनाउन्समेंटची. मागील संडे 3/4/22 ह्या दिवशी मेडिकल कॅम्प झाला. त्याबद्दलची थोडीशी माहिती द्यावं असं मला वाटतं. दरवेळेप्रमाणे आपल्या चर्च मराठी चर्च 120 लोकांनी त्याच्यात भाग घेतला. तमिळ चर्च 37 लोकांनी भाग घेतला. हिंदी, इंग्लिश, लूर्स चर्च, क्रिस्टोफर चर्च, ECI, अंबरनाथ, मराठी, कन्नडा, विठ्ठलवाडी, बिलीवर ग्रुप चर्च आणि नॉन ख्रिश्चन 12 असे टोटल 29. एकूण टोटल 186 रजिस्ट्रेशन झाले. त्याच्यामध्ये आपली मराठी मंडळी पुढे आहेत म्हणून खूप आनंद वाटतो. नाही तर नेहमी बाहेरचे लोकच घेत असतात, पण यावेळेला आपल्या लोकांनीच घेतलं. थँक्यू सो मच. आणि चेकिंगचं काउंटर्स असे आहेत. RBS आणि BP वगैरे 113 आणि जनरल बॉडी चेकअप 68 लोकांनी घेतला. डाएट आणि स्किन 15 लोक आणि होमिओपॅथी 12. ब्लड टेस्ट 39 लोकांनी टेस्ट केले, जो कन्सेशन रेटमध्ये होता. तर त्याचे रिपोर्ट्स अजून काही बाकी आहे. 17 ते 18 रिपोर्ट्स अजून बाकी आहे. चर्चेच्या नंतर संपल्यानंतर बाहेर भेटतील. मी मिसेस शिल्पा नायडू आणि विजया डोंगरदिवे त्यांना पण विनंती करते की ते बाहेर हेल्प करतील. तसंच मी अमोसला पण विनंती करते की ते मदत करतील. आणि शेवटी मी आहेच. आणि अक्युपंक्चर 47 लोकांनी घेतलं. यावेळेला त्या अक्युपंक्चरला प्रतिसाद होता. आई चेकअप 52 लोकांनी घेतलं. ENT 40, ECG 29 आणि BMD नेहमीप्रमाणे 75 लोकांनी घेतलं. आणि मेडिसिन वगैरे भरपूर लोकांना वाटप झाली. आणि वॅक्सिनेशन 8 लोकांना मिळाला त्याचा लाभ, कारण त्याचं कम्प्लीट डेट्स वगैरे झालेले नव्हते, त्यामुळे खूप लोकांना देता आलं नाही. आणि विशेष करून मला आउट ऑफ थँक्स द्यावं असं वाटतं. खरं म्हणजे पास्टर मॅमने ह्याच्यामध्ये प्रेयरचा सपोर्ट होता, एन्करेजिंग होता आणि गेल्या वेळेस क्लॅप्स मारून आम्हाला खूपच त्यांनी प्रोत्साहन दिले, म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. तसंच मी पास्टर स्वप्नीलसुद्धा त्यांचाही नेहमीच मला सपोर्ट असतो, त्यांचे मी आभारी आहे. आणि विशेष करून पास्टरेट कमिटी हे नेहमी माझ्या मागे उभे आहे. जे पण आपले प्रोग्राम्स होतात त्यामध्ये नेहमी पास्टर कमिटी आम्हाला मदत करते, म्हणून त्यांचीही आभारी आहे. आणि त्या दिवशी सकाळचा जो ग्रुपचा नाश्ता जो ब्रेकफास्टसाठी केला होता डोनेशन, मिसेस संगीता डेटे ह्यांनी ते पुरवला होता. त्यांची मी आभारी आहे. युथनी पण मदत केली. आशिष चांदेकर, सॅमसन समुद्रे आणि अमोस ह्या लोकांनी पण मला खूप मदत केली आहे, त्यांची मी आभारी आहे. आणि विशेष करून सर्व सिस्टरांचे मिस्टर्स, त्या दिवशी सर्व सिस्टर लोक आमच्या म्हणजे त्या दिवशी 1 डे पूर्ण इथे होते आणि मिस्टर लोक सगळे घरी होते. त्यांना सोडल्याबद्दल मी सर्व मिस्टरांचे आभारी आहे. ॲटलास सर्व मंडळी ज्यांनी भाग घेतला आणि हे कॅम्प सक्सेस केलं. आणि मी सर्व मेडिकल कमिटीतर्फे आपणा सर्वांची मी आभारी आहे. विशेष करून जर मंडळी चालली नसती तर हा सक्सेस झाला नसता. ह्याचा लाभ तुम्ही घेतला म्हणून मी तुम्हाला सर्वांचे आभारी आहे आणि धन्यवाद देते. सर्वजण निरोगी राहावे हेच देवा चरणी प्रार्थना. थँक्यू. पालकांच्या वतीने पास्टर स्वप्नील निर्मळ आणि माझ्या वतीने मला मेथडिस्ट मेन यांचे आभार मानायचे आहेत. MY मिस्टर राजू कॅम्बल, सोशल कमिटी चेअरपर्सन अजित चांदेकर, वाय टेक्निकलची मिस्टर आशिष चांदेकर, त्याचप्रकारे मिसेस ग्लोरी रावळे ज्यांनी संपूर्ण मंडळीसाठी उत्तम असे क्रॉस तयार केलेले आहेत जाण्याचे. या सर्वांचे तसंच जर कोणी राहिलं असेल तर क्षमा करा, जाणून बुजून कोणाचं नाव घेण्याचं मी टाळत नाही. आणि संडे सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी आपला सहभाग देऊ केलेला आहे आणि आजची कृती अत्यंत आशीर्वादाची व्हावी यासाठी सर्व
कष्ट परिश्रम घेतलेले आहेत. यावेळेस आपण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत आणि मी कॉयरला विनंती करतो की स्तुती आराधनेमध्ये आपलं पुढे आपण करू. प्रेज द लॉर्ड. आपण सगळे आपल्या जागेवर उभे राहूया. आज किती जण आनंदित आहेत? आज आवाज आला. ठीक आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की आज आपण सर्वजण काय साजरा करत आहोत? झावळ्यांचा रविवार, राईट? आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा येशू ख्रिस्ताची एंट्री होत होती तेव्हा सर्व लोक झावळे घेऊन त्याच्या एंट्रीसाठी काय होते? रेडी होते. तर आज आपण सर्व काय घेऊन रेडी आहे त्याच्या एंट्रीसाठी? आपलं हृदय घेऊन रेडी आहे, आपले हात घेऊन रेडी आहे. तर आपण सर्व मिळून हे गीत गाऊया. होसाना होसाना गावाचे जयकार, सॉन्ग नंबर 5, पेज नंबर 42. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हे दोन्ही गाणे सेंड करण्यात आले.
यीशु यीशु मेरे मन को यीशु. Song number 9, page number 43.
स्तुती मंदिरात देवापा तुम्ही एकत्रित आलास मनुष्य नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो देवापा. या क्षणी देवापा मग प्रत्येकाला देवापाच्या पवित्र रक्तात झाकून तो तुझी पवित्र अग्नी आमच्या अवतीभोवती राहू दे देवापा. जे वचन देवापा येणार आहे देवापा ते वचन आम्हा प्रत्येकासाठी देवापा आशीर्वादित कर. जे वचन बोलणार आहे देवापा ते रमित देवापा तुझी पवित्र आत्मा देवापा त्यांच्याद्वारे बोले देवापा असं करून घे देवापा. आमच्या द्वारे केलेली प्रेज अँड वर्शिप देवापा तुम्ही मान्य करून घेतली आहे देवापा हा माझा विश्वास आहे. जे कोणी देवापा मला लाईव्ह बघत आहे देवापा त्या प्रत्येकावर देवापा तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव देवापा. इथून पुढची वेळ तुझ्या स्वाधीन करते ही लहानशी विनंती नासुर येशूच्या नावाने मागतो म्हणून कर. आमेन. यावर शुभवर्तमान वाचन होईल आणि जो वर्तमान वाचन आहे तो मत्तई शुभवर्तमान याच्या 21वा अध्याय वचन 1 ते 11 आपल्यासाठी मिस्टर रमेश जगताप वाचतील. मत्तई याचा 21वा अध्याय वचन 1 ते 11. कृपया वचनाकडे आपण मनापासून लक्ष देऊया. येरुशलेमेत येशूचा जय उत्साहाने प्रवेश. ते येरुशलेम जवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेत फगे येथवर पोहोचले तेव्हा येशूने डोंगरात शिष्यांना असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळते, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला यांची गरज आहे असे सांगा, म्हणजे ती ताबडतोब पाठवी. संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुद्रातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, ऊर्ध्वलोकी होसान्ना. तो येरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरे जाऊन आलेला हा येशू संदेष्टा होय. परमेश्वर ही वचने आपण सर्वांसाठी आशीर्वाद करतो. ह्यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आपल्या आदरणीय रेव्हरंड मिसेस सुलभा आहे, आपल्या पाळक मॅडम आज आपल्यामध्ये आहे आणि ते वचनाची सेवा करणार आहेत आणि पुढची वेळ मी त्यांच्या हाती देतो. प्रभूच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद. आजच्या या जावळ्याच्या रविवारच्या दिवशी प्रभूच्या वचनाची सेवा करण्याकरिता प्रभूने मला ही संधी देऊ केलेली आहे. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, आज आम्ही आमच्या सौम्य राजाकडे पाहत असताना आम्ही देखील सौम्य व्हावं असं तू दयेने कृपेने कर. आणि हे वचन आमच्या आध्यात्मिक लाभाकरिता आणि संपूर्ण दुःख सहनाचा हा जो पवित्र सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये विशेष आध्यात्मिक लाभाचा असा ठरू दे. ही प्रार्थना मी धन्यतारक येशूच्या नावात केली आहे म्हणून तू आहे. आमेन. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती अद्याप मरण सहन केलेलं नव्हतं. त्याला होणाऱ्या यातना, वेदना, छळ, संभाव्य सर्व प्रकारचे जे छळवणुकीचे प्रकार होते, हिंद आणणारे जे प्रकार होते, त्यामधनं अद्याप येशू ख्रिस्त गेलेला नव्हता. तरी देखील जर तुम्ही आजच्या शास्त्रपाठाचा
मथळा वाचला तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, यरूशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. जयोत्सव कधी केला जातो? ज्या वेळेला एखादा राजा एखादी लढाई लढून त्यामध्ये विजय मिळवतो, त्यावेळेला जयोत्सव होतो. परंतु भावी विजय हा इतका प्रबळतेने साध्य होणार होता की आपल्या येशू ख्रिस्ताकरिता हे वचन अत्यंत लागू पडतं की तो जयोत्सवाने यरूशलेमेमध्ये प्रवेश करतो आहे. येशूचा प्रवेश आणि तो देखील यरूशलेमेत. येशू ख्रिस्त याच्या आधी कधी गेला नव्हता का यरूशलेमेमध्ये? येशू ख्रिस्ताने यरूशलेमेमध्ये जाऊन वचन सांगितलं नव्हतं का? सिनेगॉग्स मधून त्याने देवाचं वचन सांगितलं नव्हतं का? सगळं काही त्यांनी केलेलं होतं. यरूशलेमामध्ये सर्व ज्या त्यांच्या फीस्ट होत्या किंवा जे त्यांचे सणवार होते ते साजरे करण्याकरिता येशू ख्रिस्त जात असे आणि खूप सुंदर रीतीने तो पूर्ण मंदिराचं निरीक्षण करत असे. मी जगाचा प्रकाश आहे हे ज्या वेळेला येशू ख्रिस्त बोलतो त्यावेळेला पवित्र मंदिरामध्ये यरूशलेमातील जे भरपूर असे दिवे जाळायचे, ज्याचा प्रकाश दूर दूर पर्यंत जायचा, त्याकडे पाहिल्यानंतर हा प्रकाश आणि मी खरा प्रकाश हे येशूने लोकांना दाखवलं होतं. यरूशलेमाची वहिवाट असलेला आपला येशू ख्रिस्त ह्या वेळेला मात्र अत्यंत प्रामुख्याने यरूशलेमेकडे यरूशलेमेमध्ये त्याचा प्रवेश होत आहे आणि टायटल आहे, मथळा आहे जयोत्सवाने. प्रभूच्या नावाला धन्यवाद की विश्वास म्हणजेच ही आशा, भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची खात्री म्हणजेच विश्वास. त्या विश्वासामध्ये तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त या वेळेला यरूशलेमेकडे प्रस्थान करतो आहे. ते यरूशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे म्हणजे हाऊस ऑफ फिग्स म्हणजे अंजिराचं घर, भरपूर अंजिराची झाडं आजूबाजूला असलेला असा हा प्रदेश. त्या प्रदेशामधनं त्या गावामधनं तो तेथे पोहोचला. आणि आपण जर पवित्र वचन वाचतो आहोत तर वचन 3 मत्तई 21:3 यामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. प्रभूला ह्याची गरज आहे. आज आपण याच विषयाकडे विशेषतः पाहणार आहोत, अत्यंत सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. प्रभूला ह्याची गरज आहे. येशू ख्रिस्ताला ह्याची गरज होती की संदेश त्यांच्याद्वारे जी वचनं आलेली आहेत त्याच्यासाठी ज्या भविष्यवाण्या आहेत, जे आपण यशायाचा 50वा अध्यायामध्ये पाहिलं, जे आपण येशू ख्रिस्ताने स्वतःची भविष्यवाणी जी केली, जी शांत मननामध्ये आपण वाचलेली आहे, त्याकडे पाहत आम्ही हे पाहतो की येशू ख्रिस्त आता यरूशलेमाजवळ आलेला आहे आणि त्याला तेथपर्यंत जाणं अत्यावश्यक असं होतं. आणि एकट्याने नव्हे तर त्याचे शिष्य त्याच्या समवेत होते. प्रभूला स्वतःला यरूशलेमेमध्ये जाण्याची गरज होती आणि त्याच्या समवेत त्याच्या शिष्यांना यरूशलेमेमध्ये जाण्याची गरज होती. मार्चिंग टुवर्ड्स द पॉइंट म्हणजे त्या ठिकाणापर्यंत जायचं होतं ज्या ठिकाणापर्यंत येशूला आता क्रूसावरील दुःख सहन करायचं होतं. प्रभूला ह्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी विश्वासाने त्याच्याबरोबर त्या आठवड्यामध्ये आणि विशेषतः क्रूस खांबाच्या पायथी आपल्या आई समवेत, मावशी समवेत इतर स्त्रिया ज्या येशूच्या शिष्य होत्या आणि जे येशूचे शिष्य होते त्यांना तेथपर्यंत जायचं होतं. प्रभूला ह्या प्रस्थानाची गरज होती. शिष्यांना त्याच्या पाठीमागे तेथपर्यंत पोहोचण्याची गरज होती. प्रभूला ह्याची गरज आहे. देवाला गरज, देवाच्या एकुलता एका पुत्राला गरज होय आहे. कारण
तारणाची योजना पूर्ण होण्यासाठी स्वार्पण करीत असताना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करणं त्याच्यासाठी आवश्यक होता. आपण जर आम्हाला पाहिलं, देवाने सांगितलं तुझा एकुलता एक पुत्र मला अर्पण म्हणून हवा आहे. त्याला तयारी करावी लागली, त्याला प्रवास करावा लागला, आपल्या एकुलता एका पुत्राला घ्यावं लागलं आणि पुत्राने विचारलं की अर्पणाचा कोकरा कुठे आहे. देव पुरवेल. अब्राहम म्हणाला देव पुरवेल. तयारी केली अब्राहमाने आणि त्या ठिकाणी एका सबस्टिट्यूटची म्हणजे त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या बदल्यामध्ये एडका पुरवला गेला. प्रभूला याची गरज आहे. अब्राहमाला गरज होती आणि आता प्रभूला गरज आहे. प्रभू निघालेला आहे. आणि मग आम्ही पुढे पाहतो की येशू ख्रिस्ताला आज्ञा पालन करणाऱ्या लोकांची गरज होती. त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावले आणि त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ते सोडून माझ्याकडे आणा. ऐकणारे, कृती करणारे म्हणजेच आज्ञापालन पूर्णत्वाने पार पाडणाऱ्या शिष्यांची गरज येशू ख्रिस्ताला होती. येशू ख्रिस्ताने मार्गातील अडचण दूर केली. येशू ख्रिस्ताला गरज होती, पण त्याला माहिती होतं हे मानव आहेत, त्यांना अडचण येणार आणि त्याने सांगितलं आणि कोणी तुम्हाला काही म्हटले, कोणी काही म्हणू द्या, काही म्हटले तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. प्रभूला गरज होती ऐकणाऱ्या शिष्यांची, आज्ञा पालन करणाऱ्या शिष्यांची, कृती करणाऱ्या शिष्यांची आणि ते त्याच्या जवळ होते. त्यांनी तसं केलं आणि येशू ख्रिस्ताला गाढवीचं शिंगरू प्राप्त झालं. स्वतः नाही गेला येशू ख्रिस्त. विचार करा, जर शिष्य गेले नसते तर काय झालं असतं? मध्येच रस्त्यामध्ये जरा चहा घेऊ, मध्येच रस्त्यामध्ये जरा जेवून घेऊ, मध्येच रस्त्यामध्ये कोणी नातेवाईक तिकडे भेट देऊन येऊ, असं जर झालं असतं तर येशू ख्रिस्ताला शिंगरू मिळण्यासाठी किती उशीर झाला असता. तुम्हाला आठवतच असेल, ज्या वेळेला आमंत्रण दिलं जातं त्यावेळेला कारण सांगणारे लोक असतात. माझ्याकडे शेती आहे, मला अमकं करायचंय, मला तमकं करायचंय, खूप काम आहे, आज्ञापालन होत नाही, एक्सक्युजेस येतात. परंतु येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला शिष्याने ते ऐकलं आणि त्यांनी कारण पुढे केली नाही. त्यांनी आज्ञापालन कोणतीही व्यत्यय येऊ नये याकरिता दक्षता घेत त्यांनी येशूला ज्याची गरज आहे ते केलं. येशूला काय गरज आहे? प्रभूची अजून एक गरज होती आणि आपली देखील तीच गरज आहे की संदेश त्यांच्याद्वारे जे लिहिलं गेलेलं आहे ते पूर्ण व्हावं, ही गरज होती. येशू ख्रिस्ताने स्वतःला समर्पित केलं याचा अर्थ अचानकरित्या कोणीतरी योजना केलेली आहे, जो की त्यांनी योजना केली, सांगितली आणि लास्ट मिनिट काम झालं असा प्रकार नव्हता. प्रभूला याची गरज होती की संदेश त्यांच्याद्वारे जे सांगण्यात आलेलं आहे ते पूर्ण व्हावं आणि म्हणूनच आपण लूक 18:31 ते 33 ही वचनं पाहिली ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतःबद्दलची भविष्यवाणी सांगितलेली आहे. त्याच प्रकारे जकर्या संदेशाने त्याच्या 9व्या वचनामध्ये जे सांगितलं ती देखील वचनं आपल्या ऑर्डर ऑफ वर्शिप मध्ये आहे. जे सांगितलं होतं हे सियोन कन्ये खरंच राजा यावा, गाढवीच्या शिंगरावर यावा, हे जे देवाचं वचन आहे ते पूर्ण करण्याकरिता येशूला प्रभूला गरज होती. त्याची गरज ही होती की संदेशचे देवाचं वचन खोटं ठरू नये. त्याने ते पूर्ण केलेलं आहे. प्रभूला त्याची गरज होती. आम्ही हे पाहतो की मग शिष्यांनी आज्ञापालन केलेलं आहे आणि मग लोकांच्या बाजूने काय, गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला आणि बहुतेक लोकांनी रस्त्यावरती आपली वस्त्रे पांघरलेली आपण पाहतो आहोत. जर आपण राजाचं आगमन पाहतो तर दुसरे राजे 9वा अध्याय यामध्ये 13व्या वचनामध्ये येहू राजाचं स्वागत जसं झालं त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, येहू राजा ज्याचा अभिषेक झाला होता. 13वं वचन म्हणतं, हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायाखाली पायऱ्यांवर पसरली आणि कर्ण वाजवून येहू राजा झाला
असा पुकारा केला. लोकांनी आपलं मान्यता दर्शवलेली आहे. लोकांनी आपण या राजाला कसं मानलं, गेहू राजाचा अभिषेक जो झालेला आहे तो कसा मानला हे या वचनांमधून आपण पाहतो आहोत. आणि आता आपण हे पाहतो आहोत की येशू ख्रिस्त ज्या वेळेला प्रवेश करतो आहे, लोकांना ही येशूची गरज माहिती होती की राजा आलेला आहे आणि आता त्याच्यावरती त्याचं स्वागत करण्याकरिता घोषणा आणि आपली वस्त्र शिंगणावरती ज्याच्यावर तो सवार होणार होता आणि रस्त्यावरती ती वस्त्र त्यांना टाकायची होती. येशू ख्रिस्ताने त्या वस्त्राचा स्वीकार केला, कारण की तीच वस्त्र आम्ही नंतर पाहतो की जी त्यांनी येशूला समर्पित केली, येशूच्या सन्मानाला प्रित्यर्थ दिली. येशूला त्याची गरज होती, कारण तो राजा होता, तो जयोत्सवाने प्रवेश करीत होता. त्याच्यानंतर आम्ही प्रगटीकरणामधलं वचन पाहतो आहोत की तीच वस्त्र जी गाढवीच्या शिंगरूच्या पायाखाली तुडवली गेली, लोकांच्या पायाखाली तुडवली गेली, ती मळीन झाली. परंतु वास्तविक अंतःकरण जे पापयुक्त होतं ते मळीन झालेलं होतं. आणि आम्ही असं पाहतो प्रगटीकरण याचा 7वा अध्याय 9 ते 12 या वचनांमध्ये की सर्व राष्ट्रे, वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे, कोणाला मोजता येणार नाही तसं समुदाय लोक पाहायला गेला. प्रगटीकरणामध्ये शुभ्र जगे परिधान केलेला, हातात झावळ्या घेतलेला असा परिवार, असा मोठा मेळा लोकसमुदाय प्रगटीकरणकाराने पाहिलेला आहे. मळीन वस्त्र, मळीन अंतःकरण, घोषणा करणारी ही ओठ आणि जीभ सर्व येशूने पाहिलं. आणि केवळ त्या लोकांच्याकडेच नाही पाहिलं, तर सर्व जगताकडे पाहणारा तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त होता. आणि विजयोत्सवाने त्याने जो प्रवेश केला तो प्रगटीकरणामध्ये आम्ही पाहतो की हातात झावळे घेतलेले, शुभ्र वस्त्र परिधान केलेले असे मोठा लोक समुदाय तिथे होता. आणि ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून कोपऱ्यासमोर तारण आहे. यामधूनच आपण पुढचा पॉइंट घेतो आहे की प्रभूला ही गरज होती की लोकांनी मागणी करावी. आणि ती मागणी म्हणजे एक कॉशियस, एक आपलं अंतःकरणामध्ये समजून घेणं की मला कसली गरज आहे. प्रभूला तर गरज आहे, माझी कसली गरज आहे. आणि ती गरज प्रभूकडे सादर करणं. प्रभूला याची गरज आहे की लोकांनी आपल्या अंतःकरणाची गरज ओळखावी. आणि ते गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, ऊर्ध्वलोकी होसाना. आता हे जे वचन आहेत, हे होसाना शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे. सेवस नाव, आता आमचे तारण कर. प्रभूला गरज होती की त्याने जयोत्सवाने प्रवेश करून दुःख सहन करावं आणि तारणाची योजना पूर्ण करावी. आणि लोक त्या आधीच घोषणा करीत आहेत, होसाना, सेवस नाव, होसाना, आता आमचं तारण झालेलं पाहिजे. आणि हे 2 जे फेस्टिवल होते, टॅबरनॅकलचा मंडपाचा सण आणि तो जो रिच्युअल म्हणजे एक प्रकारे आपण त्याला संस्कार विधी म्हणतो, हे जे करायचे असत त्यामध्ये नेहमी होसाना हा शब्द वापरला जात असे. आणि हलेल ह्या ज्या 2 फीस्ट आहेत त्यामध्ये याचा उद्घोष होत असे. स्तोत्रसंहिता 113 ते 118 ह्या काळामध्ये विशेषतः वाचले जात असत, त्याच्यावरती मनन केलं जात असत. आणि त्यामुळे ह्या लोकांना ते रिच्युअल माहिती होतं, त्यांना ते संस्कार माहिती होता, तो उद्घोष माहिती होता, सेवस नाव, होसाना. आणि त्यांनी तो उद्घोष योग्य वेळी केलेला होता. प्रभूला त्या जयघोषाची गरज होती, लोकांची गरज आहे. मी निर्माण केलेल्या निर्मितीची गरज आहे आणि म्हणून मी ती गरज पूर्ण करायला निघालेलो आहे. ती गरज मी पूर्ण करणारच. प्रभूला गरज होती की लोकांनी ते ओळखावं, होसाना म्हणावं. लोकांनी होसाना म्हटलं. सेवस नाव, आत्ता सेवस नाव. आणि त्यांनी दुसरी एक गोष्ट आहे
की ज्या प्रकारे येशूला जुन्या करारातील संदेश ते माहिती होते, त्याच प्रकारे लोकांना देखील जुन्या करारातील रीतिरिवाज, संस्कार विधी माहिती होते. आणि म्हणून या ठिकाणी ती पूर्णता आलेली आहे. देव आपल्या बाजूने काम करत आहे, मानव देखील आपल्या बाजूने स्वतःचा सहभाग देतो आहे. प्रभूला ह्याची गरज आहे, प्रभूला ह्याची गरज आहे. त्यानंतर आम्ही हे पाहतो की पुढे ते गजर करीत राहिले, धन्यवाद देत राहिले, ऊर्ध्वलोक होसाना करीत राहिले. आणि मग यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले. देयर वॉज क्राऊड, खूप गर्दी. कारण त्यांना त्या ठिकाणी अर्पण द्यायची होती. वर्षातील त्यांचा हा महत्वाचा सण होता, जेव्हा त्यांना अर्पण प्रभूला समर्पित करायची होती. आणि त्यावेळेला गजबजलेल्या नगरामध्ये लोकांनी दखल घेतली आणि त्यांनी विचारलं, हा कोण? हु इज दिस पर्सन? हा कोण? लोकांना दृष्टीपथास पडावं आणि लोकांनी इतर गजबजलेल्या शहरांमधून विचारणा करावी, हा कोण? आज तुम्हाला आणि मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असल्यामुळे जेव्हा आपण जर प्रश्न विचारला जातोय हा कोण, तर आम्ही काय उत्तर देणार? त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, लोकसमुदाय म्हणाला, गालिलातील नासरेतावरून आलेला हा येशू संदेष्टा होय. येशूचं गाव माहिती होतं, गालिल. त्याचं राहण्याचं ठिकाण माहिती होतं, नासरेत. येशूला ओळखणारे लोक होते, म्हणून हा कोण हे सांगितल्याबरोबर त्याचं उत्तर या लोकांनी दिलेलं आहे. प्रभूला याची गरज आहे की ज्या वेळेला तो जयोत्सव करीत आहे, त्यावेळेला तुम्ही आणि मी हा कोण ह्या प्रश्नाचं उत्तर आज द्यावं. प्रभूला कसली गरज आहे? प्रभूला काय गरज आहे? प्रभू तर जयोत्सवाने निघालेला होता, पण तो अशा राजासारखा नव्हता की जो जुलूम करेल, जो दुसऱ्यांना नाडेल, असा तो राजा होणार नव्हता. दुसऱ्यांकडून बळजबरीने काम करून घेणारा असा तो होता. तो सौम्य राजा होता. आणि म्हणूनच पत्र यामध्ये आपण अध्याय वाचला की तो इतका लीन झाला, त्याने स्वतःला इतकं रिक्त केलं, दास म्हणून तो या जगामध्ये वावरला. आपला प्रिय येशू ख्रिस्त याच्या गरजा पाहत असताना आज आम्ही देखील त्याच्या गरजा आणि आपल्या गरजा ओळखतो आहोत का? आज्ञापालन आम्हाला करायचं आहे. ही गरज आहे, काळाची पण गरज आहे, प्रभूची गरज आहे की आपण आज्ञापालन करावं, अन्यथा कार्य पूर्ण होणार नाही. त्याने जे कार्य स्वतः पूर्ण केलं ते पुढे नेण्याची जबाबदारी त्याने शिष्यांवरती आपल्यावरती टाकलेली आहे. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशू ख्रिस्ताने सगळं काही केलं, कारण त्याला त्याची गरज होती. आम्हाला शास्त्रच माहिती नाही, तर आम्ही शास्त्रलेखात काय लिहिलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन जे दुसरे लोक अभ्यास करून करतात त्यावरती आपण अवलंबून राहतो. स्व अभ्यास, मेडिटेशन, देवाबरोबर बोलून आम्ही शास्त्रलेख काय आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? ते करण्याची आज गरज आहे, कारण खोटे संदेश त्या काळात होते, खोटे शिक्षक त्या काळात होते, आजही आहेत. आणि म्हणून पवित्र वचनातून शास्त्रलेख काय आहे हे आम्ही समजून घ्यावं. देवाने बुद्धी दिलेली आहे आणि मूर्खांना देखील अधिक बुद्धी दिलेली आहे असं वचन सांगतं. आणि स्वतःला मूर्ख समजू नये. आम्ही पवित्र वचनामधून शास्त्रलेख काय आहे हे समजून घ्यावं. प्रभूला याची गरज आहे. वस्त्र रस्त्यावरती पांघरणारे लोक, देणारे लोक होते. आज प्रभूला गरज आहे देणाऱ्या लोकांची, त्याच्या गौरवाप्रित्यर्थ देणाऱ्यांची. प्रभूला याची गरज आहे. येशू ख्रिस्ताचं पद काय आहे हे त्या लोकांना कळलं नाही, म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताचं गाव, येशू ख्रिस्ताचं राहण्याचं ठिकाण हे सांगितलं. गालिल, नासरेत, संदेष्टा, 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमचा आणि माझा प्रभू कुठे आहे? तो तर स्वर्गात आहे, पण हृदयात देखील आहे असं पवित्र वचन आम्हाला सांगतं. हा कोण? तुमचा आणि माझा प्रभू कोठे आहे? ठिकाण माहिती? आणि ते ठिकाण लोकांनी विचारावं हा कोण, यासाठी आज मी काय करतो?
या झावळ्याच्या रविवारच्या दिवशी हा कोण प्रश्न येईल, परंतु तो प्रश्न इतका प्रभावीपणे आला कारण प्रभावीपणे येशू ख्रिस्ताचं प्रस्तुतीकरण झालं. शिखरावरती अगदी सौम्य असा राजा चाललाय. लोक पाहत होते. व्हॉट प्रेझेंटेशन, खूप सुंदर कपडे किंवा खूप तेज किंवा खूप काहीतरी दिव्य देवदूतांचं सगळं सैन्य. येशू ख्रिस्त हे सगळं घेऊन नाही निघाला कारण ती वेळ त्याची नव्हती. हा कोण? प्रस्तुतीकरणावरून प्रश्न येतात. ऍक्शन रिॲक्शन सगळ्यांना नियम माहिती आहे. काय ऍक्शन झाली, त्याची काय रिॲक्शन आहे. आम्ही आज ज्या वेळेला प्रभूला ह्याची गरज आहे हे पाहतो त्यावेळेला या लोकांना पहा की त्यांनी सुंदर उत्तर दिलं आणि ती सुवार्ता ठरली. सुवार्ता ठरलेली आहे ती. हा कोण? संदेष्टा आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ संदेष्टा. येशू ख्रिस्ताला राजा म्हणतात, संदेष्टा म्हणतात, मेंढपाळ म्हणतात आणि येशूने ते सिद्ध केले. आज या झावळ्याच्या रविवारच्या दिवशी प्रभूला ह्याची गरज आहे हे वाक्य लक्षात ठेवून प्रत्येक दिवशी स्वतःला प्रश्न विचारूया. जे काही मी करत आहे प्रभूला ह्याची गरज आहे का? माझ्या वतीने ही गरज मी प्रभूला सांगत आहे का? सेवस ना, ही माझी गरज आहे, ही आपली गरज आहे, जगाची गरज आहे. होसाना होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असतो. आमेन. खरोखरच परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा वचनासाठी. माझा विश्वास आहे आपण सर्व आशीर्वादित झाला होता आणि ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने जेरुसलेममध्ये त्यांनी प्रवेश केला होता, आज आपण सर्वांनी आपलं हृदय परमेश्वरासाठी उघडले आहेत आणि त्याच्या प्रवेशासाठी आपण सर्व सिद्ध झालो आहोत. त्यावेळेस दानार्पण होईल. दानार्पण होत असताना उपासना संगीतातून गीत नंबर 765 आपण गाणार आहोत. गीत नंबर 765. मी मंडळीला विनंती करतो कृपया आपण सर्व बाळवणे गीत गाऊया. त्यावेळेस मी विनंती करतो सर्व एम्बायकला ते समोर येतील आणि ते क्रॉस वाटण्यासाठी मदत करतील आणि त्याचप्रमाणे दानार्पण देखील घेतील.
प्रार्थना करूया. हे आमच्या अनंत महान प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी गरज ओळखावी आणि प्रभूला काय हवं आहे हे आम्ही आमच्या समजबुद्धीप्रमाणे समजून घ्यावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे. लोकांनी आपले ओठ, जीभ, कंठ यांनी होसाना म्हटले. आज आम्हाला देखील होसाना म्हणण्याची गरज आहे, कारण आमचा ऐकणारा जिवंत प्रभू परमेश्वर आहे. त्याच प्रकारे प्रभू त्यांनी आपली वस्त्रे देखील गाढवीच्या शिंगाच्या समोर पसरली, कारण त्या शिंगावरती आमचा राजा, सौम्य राजा बसलेला होता. आज आम्ही प्रभूला काय देतो आहोत, आज त्याची गरज आणि आमची गरज काय आहे हे विशेष प्रकारे तू आम्हाला सांग. प्रभू आम्ही कमवतो, मिळवतो, कष्ट करतो, त्यातून अत्यंत संतोषाने हे दान आम्ही तुला देऊ केलेलं आहे. ह्या दानाचा तू स्वीकार कर आणि आमचा होसानाचा गजर तू मान्य कर. आणि प्रभू असं होऊ दे की या दानाच्या द्वारे तुझी सेवा व्हावी, अनेकांपर्यंत त्याचे लाभ पोहोचावे आणि त्यातून तू गौरवला जावा असं होऊ दे, कारण प्रभूला याची गरज आहे. आज आम्ही येथून बाहेर जात असताना मग समवेत हो आणि प्रभू आमचं रक्षण कर यासाठी की परत एकदा या पवित्र सप्ताहामध्ये वेगवेगळ्या दिवशी आम्ही येऊन या ठिकाणी तुझं स्तवन करावं, तुझं गौरव करावं, तुझ्या क्रूस खांबाकडे पाहावं, तुला ओळखावं, कारण प्रभूला याची गरज आहे. आणि म्हणूनच प्रभू तुझ्या विविध उताराचं संरक्षण आम्हाला समवेत असू दे. आमचं जाणं आणि या परत भक्ती मंदिरामध्ये येणं तू आम्हासाठी लाभदायी आशीर्वादाचा कर. हे दान तुला समर्पित आम्ही केलं बाबा, तू स्वीकार केलास म्हणून आम्ही तुझे प्राण मानतो. धन्यवाद येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे म्हणून तू आहे. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव स्वभाव याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ओठांनी वसनाचा गजर केलेला आहे त्यांच्या समवेत, आमच्या प्रिय वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठीच्या समवेत, येथे उपस्थित आणि ऑनलाईन असलेल्या भक्तांसमवेत आता आणि सर्व काळ असो. आमेन. आपण सर्व एकदा जोरात घोषणा देऊया. हो